तुरीच्या झाल्या काड्या, सोयाबीन गेलं सडून, कापसाच्या झाल्या वाती आणि शेतकऱ्यांची झाली माती. अशी अवस्था इथल्या प्रत्येक मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची, ज्या भागातून महापूर वाहिला आहे त्या शेतकऱ्यांची झाली. काही ठिकाणी आमच्याकडं फक्त माती शिल्लक राहिली आहे, सगळं धान गेलं आहे. पण काही ठिकाणी जी माती आहे, त्या मातीनं आतापर्यंत वर्षानुवर्षे इथल्या शेतकऱ्यांना जगवलं, त्या शेतकऱ्यांची मातीही वाहून गेली. सांगा ना सरकार, मायबाप 8,500मध्ये कुठं भागतंय आमच्या शेतकऱ्यांचं? अहो, तुमचा एका दिवसाचा खर्च लाख रुपये असेल आणि आमच्या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांचं उभं पीक, जी खरीप पेरणी असती, त्या पेरणीवर शेतकऱ्यांचं भविष्य घडतं. म्हणजे शेतकरी त्या खरीबाच्या पेरणीवर शेतकरी आपल्या वर्षाचा आराखडा काढतो. त्यात खरीबाचं पीक हातातून गेलंय आणि तुम्ही देखतात हेक्टरी 8,500. अहो, आतापर्यंत एकरी खर्च झालेला आहे सोयाबीनचा जवळपास 17 ते 18,000 आणि कापसाचा खर्च झालेला आहे 30,000 रुपये. सांगा शेतकऱ्याला 8,500मध्ये का होईल? अहो फडणवीस साहेब, तुमच्या किचन वाट्याचं टेंडर निघालं तर त्या टेंडरमध्ये 19 लाख रुपये निघतात. समजा तुमचा किचन वाटा 19 लाखाचा असेल, मग विचार करा फडणवीस साहेब, तुम्ही तुपाशी आहे आणि मात्र शेतकरी मात्र उपाशी राहील. असं दुजाभाव करू नका. अहो, आत्तापर्यंत तुम्ही जे जनतेला लुटलंय ना, ते आमचंच होतं, दुसरं काहीच नाही. इथल्या आमदारा खासदारानं एकदा छातीवर हात ठेवावं आणि सरकारला सांगावं, आज तुम्ही जे इथं मुख्यमंत्री बनलात ना, ते आमच्या जीवावर बनलात आणि आम्ही जे आमदार बनलोत ना, ह्या जनतेच्या शेतकऱ्यांच्या जीवावर बनलोत. जर एकदा शेतकरी फिरकला ना, तुम्हाला नेपाळसारखं पळता फुई केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र लक्षात घ्या. सध्या शेतकरी शांत आहे, कारण शेतकऱ्यांना संयम शिकवला. शेतकऱ्यांच्या पाठीमागे शेतकऱ्यांना माहीत आहे आपण संयमानं जगतो, म्हणून आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो. कारण शेतकऱ्याचा एकदा संयम सुटला ना, ज्या तुम्ही फिरतात ना फॉर्च्युनर गाड्यानं, त्या गाड्याही शिल्लक राहणार आहेत, एवढं मात्र लक्षात घ्या. फक्त शेतकरी शांत आहे, शांत राहू द्या. त्यांना ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा. हेक्टरी 70,000ची मागणी आहे, पण शेतकरी 50,000 द्या म्हणतोय, तुम्हाला 20,000ही सोडून देतोय खाण्यासाठी. शेतकऱ्यांना दिल्यानं काही कमी पडणार नाही. हे नाजायज सरकार म्हणावं लागेल आम्हाला. हरामखोर सरकार. इथले मंत्री, आमदार, खासदार, एकही आमदार फक्त अनुदान द्या म्हणून मागणीशी शेतात येऊन शिल्प्या काढतोय, पण 50,000 हेक्टरी द्या म्हणून एकही आमदार बोलायला तयार नाही. बोला हो आमदार हो, बोला बोला.